पण लँग्वेज वॉज माय बॅरियर. इंग्लिश बोलता येत नाही, अजूनही बोलता येत, हिंदी बोलता येत नाही. पण 10th स्टँडर्ड मध्ये काय झालं, पॅरामीटर्स चेंज होतात. बरोबर. सर 9वी पर्यंत मी कधीच पहिल्या पास मध्ये नव्हतो, कारण मी फेल असायचो बऱ्याच वेळेस. पण 10th मध्ये 3 परीक्षा असतात. फर्स्ट युनिट टेस्ट, टर्मिनल म्हणजे 6 महिने, थर्ड युनिट टेस्ट असायची आणि मग प्रिलिम असायची. सो इथे मी साधारण 5वा आलो आणि बॅक बेंचरचा अचानक 5वा यायला, ही गोष्ट सांगतो 1985 ची. तर त्यांना वाईट टाकलं जायचं, अरे तू अचानक हुशार झाला, तू तर आमच्याबरोबर होता पण तुला मार्क चांगले पडले. पण माझ्याशी कोणी बोलायचं नाही. आम्ही रोज दुपारी डब्बा खाल्ल्यानंतर क्रिकेट खेळायचो किंवा फुटबॉल खेळायचो. तुमच्यापैकी खेळ कोणी करते की नाही, खेळता की नाही? कुठला गेम आवडतो तुम्हाला? क्रिकेट, फुटबॉल? क्रिकेट. मॅक्सिमम मुलींना पण क्रिकेट आवडतो. इंडिया पाकिस्तान मॅच बघितली परवाची? व्हेरी गुड. मलाही बघता आली, पण ठीक आहे, एन्जॉयड ऑन द नेट. सो मी 5th स्टँडर्ड मध्ये म्हणजे 10th मध्ये फर्स्ट युनिट टेस्टला 5th आलो, नंतर 3rd आलो आणि 6 months नंतर मला दिसायला लागलं की माझ्या वर्गातले 90% मुलं माझ्याशी बोलत नाही. मुलं मुली को एज्युकेशन स्कूल होती आमची, निर्मला कॉन्व्हेंट. आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्यात काहीतरी बदल घडलेला आहे. अचानक बुद्धिमत्ता कशी आली आपल्याला? आपण तर खेळतोय, हे तसंच सगळं करतोय. व्हॉट हॅज चेंज्ड? व्हॉट इज चेंज इज, घरामध्ये सांगतात ना की 10वीचं महत्वाचं वर्ष आहे, असं कंटिन्युअस बंबर्डिंग असतं ना. म्हणजे क्लासला सर सांगतात, आई वडील सांगतात आणि थोडीशी आपल्यामध्ये एक गोष्ट तयार होते, त्याला म्हणतात मॅच्युरिटी. व्हॉट इज मॅच्युरिटी? आंबा कधी खातो आपण? कैरी असताना खातो, पण त्याला गोडवा कधी येतो? जेव्हा तो पिकतो. तसंच प्रत्येक माणसाला कधी ना कधी मॅच्युरिटी येते, एज वाईज किंवा व्हॉट एव्हर सर्कमस्टन्सेस. आपण लवकर पिकावर ठेवला, त्याच्यावर गवत ठेवलं, त्याच्यावर काही धान्य टाकलं तर ऑटोमॅटिक त्याला टेम्परेचर असं मिळतं की तो मॅच्युअर होतो. सो झाडावर पिकलेल्या आंब्याची चव वेगळी असते. आमची चव वेगळी होती. अचानक 10वी मध्ये मार्क पडायला लागले. मग 6 महिन्यानंतर मी अभ्यास करणं बंद केलं, कारण की आय वॉज सोशली आउट ऑफ माय ग्रुप. सो अभ्यासाला काय काय लागतं? पहिला लागतो ग्रुप, म्हणजे आपले मित्र, कंपनी, खेळ, शाळेतलं आपलं वागणं. आता तुम्ही सगळे कॉलेजला गेलात, पण मी शाळेची गोष्ट सांगतो, कॉलेजची आपण नंतर सांगतो. सो आपल्याला काय काय लागतं त्यातला एक ग्रुप आहे. दुसरं मी काय सांगितलं, आई वडील, फॅमिली. तिसरं काय सांगितलं मी तुम्हाला सांगितलं, कोचिंग, म्हणजे टीचर्स असतील, क्लास असेल, शाळा कॉलेज असेल. व्हॉट इज दिस? दिस इज इम्पॉर्टंट, त्याच्यावर मी बोलणार आहे. सो 6 months नंतर मी टाइमपास करायला सुरुवात केली. म्हटलं आता काही अभ्यास करायचा नाही, कारण माझा ग्रुप तुटतोय. मग मी 3rd युनिट टेस्टला मी अंडर परफॉर्म केलं. म्हणजे मला येत असून सुद्धा मी काही क्वेश्चन सोडून दिले. अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली माय रँक रिमेन्ड सेम, कारण आय अंडर परफॉर्म. पण बाकीचे माझे मित्रमंडळी होती ते तर बिलो परफॉर्मन्स होती ना. त्यांच्याकडे पण सेम होतं, त्यांना एक फॅमिली होती, त्यांचा ग्रुप होता. उलट त्यांनी मला बाहेर काढलं, त्यांना एक क्लास कोचिंग सगळं होतं. पण हे कदाचित त्यांना आलं नसेल, त्याच्यावर मी आता बोलणार. तर मी 9 months झाले अभ्यास, प्रश्न सोडून दिले तरी पण मी 3rd आहे. मग आमच्या भांडाभांडी व्हायला लागल्या. आणि तुम्हाला माहिती 10th स्टँडर्ड मध्ये प्रिलिम होते, त्याच्यानंतर तुमचा डिस्कनेक्ट होतो. तर दिस वॉज अराउंड से ऑक्टोबर नोव्हेंबर की 3rd डिसेंबरला आमच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये क्रिसमस गॅदरिंग टाईप असं 25th क्रिसमस डिसेंबरला असतं. आम्ही तिथे गेलो, फन फेअर वगैरे, चॉकलेट विकेंड. नोबडी इंटरॅक्टेड विथ मी. क्या खोटा बोलतोय, सगळे मुलं जास्ती करू, क्या खोटं बोलतो.
ठीक आहे, आता काय अजून करायचं. मग प्रिलिम आलं. म्हटलं आता तर आपण 4th म्हणजे प्रिलिम, याच्यानंतर डायरेक्ट फायनल. फोर्थ प्रिलिमला काय झालं, माझ्यामध्ये थोडासा खुन्नस तयार झाली की अरे हे लोक माझ्याशी बोलत नाही, काही घरी मार पडत होता किंवा अभ्यास करत नाही, बरोबर. कारण ही झाली स्कूलची असेसमेंट. मी तिसरा आलो, मला मी थर्ड आलो, पण मार्क मात्र माझे कमी झाले. आणि ह्यांचं लक्ष असतं आपल्या मार्कांवर, किती मार्क आले, तिसरा चौथा काही संबंध नसतो. सो फोर्थ म्हणजे प्रिलिमला मी खूप अभ्यास केला, फर्स्ट आलो. हॉल द्यायच्या थोडे दिवस आधी प्रिलिमचा रिझल्ट असतो किंवा वडा 10 दिवसाचा गॅप असतो. सो प्रिलिमला फर्स्ट आलो म्हणून मी गेलो तिथे, अशी रांग आता मुली सगळे चालू होतं. मी तर काय बॉयकट स्टुडंट होतो. मी गेलो, मला दिसलं की माझे सगळे पेपर्स, माझे सगळे मित्र कंपनी, एस्पेशली मुली, कारण मुली जास्त हुशार असतात आमच्या वेळेस, पण तेच होतं. कारण मी मुलगा 5वा होतो, वरती सगळ्या 40 मुली होत्या. आणि माझे पेपर सगळेजण वाचतात, इसने क्या लिखा, इसने क्या लिखा. आणि ह्या फर्स्ट आणि हा सेकंड याच्यामध्ये जो डिफरन्स होता प्रिलिमला, तो मॅसिव्ह डिफरन्स होता, लाईक 50 मार्क्स 60 मार्क्स. आणि ऑलमोस्ट सोशल स्टडीज, सायन्स, मॅथ्सला आय वॉज द हायेस्ट विथ अ बिग मार्जिन. सो प्रिलिमला माझ्याशी कोणी बोलत नसताना मला पहिलं फर्स्ट आलो मी, त्याच्यामुळे काय झाला, कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला आणि इगो डेव्हलप झाला. इगो म्हणजे मी हुशार आहे, आय एम द टॉपर, सो आय एम द मोस्ट ब्रिलियंट ऑफ द क्राऊड. सो मी फर्स्ट आलो होतो. आता तर शाळेत जायची काही गरज नव्हती, कारण शाळा नव्हती जाता. आता हॉल तिकीट घ्यायची आणि फायनल बोर्डाची एक्झाम. पण मग आता काय झालं होतं इथे, मी फर्स्ट आलो होतो. फॅमिलीने 100 मार्क्स दिले. तो पहिला आला मार्क्स सांगेल, सायन्समध्ये आउट ऑफ, मॅथमॅटिक्सला आउट ऑफ. क्लास, कोचिंग, टीचर्स बेस्ट असतो, बढिया. आणि ग्रुपमध्ये ऑफकोर्स आय स्टार्टेड बिकमिंग अ बिट ऑफ hero. 10th standard, mind I was 14 years old when I did my 10th standard pass out. I was 14 years old. माझे सगळे बाकीचे जे क्लासमेट्स थे 1 किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष मोठे होते, मी सगळ्यात छोटा होतो. आता प्रिलिम आणि बोर्डामध्ये जो गॅप असतो 2 महिन्याचा, आता काय होतं, मला इथे मी हिरो झालो होतो. यांनी टिकमार्क ग्रुपचा हिरो झालोय, फर्स्ट झालेलो आहे. मग 2 गोष्टी झाल्या. तर इव्हेंट्स कसे झाले, मार्कर उलट असं काय. हां. सो आपण आता बघू स्टोरी माझी कशी आहे. आणि आय एम नॉट एलिजिबल सर, तुम्ही जर सांगितलं असतं एक पण फेल झालेलं नाही आहे, तर मी आलो नसतो. आणि यू कॅन चेक विथ माय क्लासमेट्स, मी एक खोटं बोलत नाही. सो आय डेव्हलप कॉन्फिडन्स, राईट, अँड अलॉंग विथ दॅट केम अ इगो. इगो म्हणजे काय, मी बॉस आहे, मी भारी तुमच्यापेक्षा, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. तसं मला वाटायला लागलं. आणि मी काय केलं, मग पुस्तकं बंद, क्रिकेट चालू, आमच्या लहानपणी आबाधोबी, पकडापकडी, वॉटेवर, असं सगळं चालू झालं. आणि बोर्डाच्या एक्झाम झाल्या. आणि मग बोर्डाचा रिझल्ट वॉज दिस, आय केम 3rd इन स्कूल. आणि या ज्या 2 मुली होत्या, एक माझ्या कॉलनीमध्ये राहायची. दिस वॉज अनफॉर्च्युनेटली इन माय डिव्हिजन, बी डिव्हिजन मध्येच मी तिसरा होतो. ए आणि बी 2 डिव्हिजन्स होत्या. बी डिव्हिजन मध्येच मी तिसरा होतो जेव्हा बोर्डचं आलं तेव्हा. आणि ए डिव्हिजन मध्ये एंटायर स्कूल मध्ये मी 7वा. आणि मुलांमध्ये आय वॉज
first no all the time. Ego. I was second in boys. माझ्यावरती अजून एक मुलगा. मी तर सेम आहे. आपले चारही कॉर्नर्स मधला एक कॉर्नर आपण बोलतोय. इट्स ग्रुप सेम, फॅमिली सेम, टीचर सेम, सगळं सेम. प्रिलिमला फर्स्ट येणारा माणूस, अभ्यास बंद केला, इगो कॉन्फिडन्स आला. थर्ड इन माय ओन डिव्हिजन, 7th इन स्कूल, सेकंड इन बॉईज. आता काय होईल? आता काय होईल या दोन गोष्टी? सो माय कॉन्फिडन्स वॉज शॅटर्ड. असं नाही की मला चांगले मार्क नाही पडले, डिस्टिंक्शन होतं, पण माय कॉन्फिडन्स वॉज 0. मी जेव्हा 11th ला गेलो तेव्हा कॉन्फिडन्स 0 होता. Ego was hurt. I got hurt. दिवस ना आपण आपला मामा काका वडेवर मामे बहीण चुलत बहीण हे टोचत असत मध्ये आपल्यापेक्षा मोठे असो का छोटे असो. कधी कधी छोटे फार टोचतात. दादा तू अभ्यास कर, तू फेल झालेला आहेस. होतं की नाही असं? काय माहिती तुम्हाला फेल झालेलं नाही. दिस इज स्टोरी ऑफ अ फेल्युअर पर्सन. सो इथे मी सेकंड होतो मुलांमध्ये. मग विचार केला मला फर्स्ट येताना आपण भेटू. रिझल्ट लागल्यानंतर सुट्टीच असते. तू काय करणारच म्हटलं तू? मी तर इंजिनिअरिंग करणार, मला आर्किटेक्ट व्हायचं. फार मार्क पडायला लागतात सगळं. ह्या दोन गोष्टींमुळे काय आलं, मी जरा जमिनीला लागलो आणि मी 11th स्टँडर्डला प्रवेश घेतला. तर आमच्या वेळेला असं नव्हतं की सर मी आत्तापासून त्यांना 12th शिकवते. ठीक आहे. आमच्या वेळेस बोर्ड चेंज झालं, म्हणजे सिलेबस नवीन होता. त्यामुळे टीचर लोकांना सुद्धा सिलेबस आणि ते सगळं शाळेत सुरू झालं. 86चं माझे 11th, 87ला 12th. विल गो टू 12th नाव, कारण त्यांचं चेंज ते आता सगळे 12वीत जाणार बरोबर किंवा गेलेत तुम्हाला. 12th स्टँडर्डला काय झालं, ही माझी पार्श्वभूमी होती. सो मी मान खाली घातली आणि जो चौथा गोष्ट होती जी तुम्हाला मी सांगितली या स्क्वेअर मध्ये, एक असतो ग्रुप म्हणजे फ्रेंड्स सगळे आपले कलिग्स, ज्युनियर सिनियर वॉट एव्हर जे असेल. एक असतात तुमचे टीचर्स जे तुम्हाला सगळं शिकवतात. त्याच्यामध्ये आता टीचिंग कुठेही असते, तुमच्यावर असतं, जुने क्वेश्चन पेपर्स असतात, सर आहेत. आमच्या क्लासेस बिझनेस खूप नसायचे सर, 87ची गोष्ट म्हणतं. आणि आम्हाला कॉलेजला जावं लागायचं. आजकाल तुम्ही कॉलेजला पाठवत पण नाही लोकांना, पण आम्हाला जावं लागायचं. आणि नंतर असते आपली मेन सपोर्ट सिस्टीम, सपोर्ट फॅमिली. फॅमिलीमध्ये फक्त आईवडील येऊ नका, काका काकू वॉट एव्हर, लहान मुलं आपले, मोठे माणसं, ही सगळी फॅमिली सपोर्ट असते. या तिघांना कळलं की समथिंग इज चेंज्ड नाउ. आय नेव्हर स्टॉप प्लेइंग. I was still playing cricket. I was still roaming around. जेव्हा वेळ मिळतो खेळायचं. तुम्ही लोक खेळत नाही. परवाची गंमत सांगतो सर, म्हणजे एक आठवडा झाला, एक मुलगा आला होता, त्याची आई घेऊन आली. थोडासा फॅट काइंड ऑफ छोटा मुलगा आहे, 8-9 तास. असं होतं तसं होतं. आणि म्हटलं माझी स्टाईल आहे ना, तू खेळतो की नाही, काय आवडतं तुला? जसं आता यांना क्रिकेट आवडतं, पण मला फुटबॉल आवडतो. वा बढिया. म्हटलं फुटबॉलमध्ये तुला काय, युअर अटॅकिंग, युअर डिफेन्स, गोली असतो, काय असतं? सेंटर फॉरवर्ड आहे. त्यामुळे मी कुठेही खेळू शकतो, काही कुठलीही पोझिशन. वा आपल्याला लक्षात ठेव, फुटबॉलमध्ये नीज आर इम्पॉर्टंट. सो नी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस कर. आणि फुटबॉलमध्ये महत्वाची काय असते, अजिलिटी. तर लहान मुलं असते, पण ॲबिलिटी टू स्टॉप अँड टर्न, जे खो खो मध्ये पण असतं आपल्या खेळामध्ये. त्याची आई असत. मी त्याला सिरियसली जातो, प्रिस्क्रिप्शन लिहितोय, म्हणजे लक्षात घे, घाम गळेपर्यंत तुला खेळायचं आहे. ही आन्सर्ड मी, सर मी एसी लावून खेळतो. सर हा फुटबॉल खेळतो म्हणजे मोबाईलवर खेळतो. असं काही आमच्या वेळेस नव्हतं, असे लोक आहेत नाही. सो द फोर्थ पॉइंट which I am going to tell you that
हे सगळं असा इतिहास घडल्यामुळे आणि आता 11-12 मध्ये काय होतं, तुमचे शाळेतले मित्र डिवाइड होतात, कोणी कॉमर्स, कोणी आर्ट्स, कोणी सायन्स, डिव्हिजन्स चेंज होतात, नवीन मित्रमैत्रिणी मिळतात, आयुष्य चेंज होतं, वेळ कमी असतो आणि रॅपिड इन्फ्लक्स होतो. कमी वेळामध्ये मॅक्झिमम लोकांना तुम्ही एक्सपोज होतात, त्यातले काही तुम्हाला निवडायचे असतात मित्रमैत्रिणी. आमच्या वेळेस काही मैत्रिणी मित्री आणि आत्ताचे कन्सेप्ट आहे, त्यावेळेस आम्ही मुलींची बोलायचो. पण व्हॉट चेंज्ड इन 12th स्टँडर्ड was focus. काय बदललं माझ्यात? फोकस बदलला. कुठल्याही ग्रेट माणसाला तुम्ही विचारा, तो काय सांगतो? फोकस. पण जेव्हा सगळे सांगायचे, फॅमिली, ग्रुप, फ्रेंड्स, आपले सिनियर्स, टीचर्स सगळे सांगतात, अरे तू फोकसली अभ्यास कर, फोकस कर, कॉन्सन्ट्रेट कर, एकाग्रता पाहिजे. काही कळायचं नाही. त्याचं महत्व कधी कळतं? ज्या वेळेस आपल्याला हेच लागतं, आपण परफॉर्म करू शकत नाही, आपला कॉन्फिडन्स कमी होतो, आपण फेल होतो. तुम्हाला वाटेल की मी 10th स्टँडर्ड मध्ये तर 3रा आलो, 7वा आलो, फेल कसं आलो? सो फेल्युअर इज परफॉर्मिंग बिलो युअर एक्सपेक्टेशन्स. दिस इज युअर एक्सपेक्टेशन. माझं एक्सपेक्टेशन काय होतं? मी ऍटलिस्ट मुलांमध्ये पहिला पाहिजे, मी ऍटलिस्ट शाळेमध्ये पहिला आला पाहिजे, काही नाही तर ऍटलिस्ट डिव्हिजन मध्ये. एव्हरीवेअर आय वॉज अंडर परफॉर्मिंग. सो दॅट वॉज फॉर माय सेल्फ, इट वॉज अ फेल. म्हणून मग मला कॉन्फिडन्स आणि इगो गेला होता आणि माझ्या मनामध्ये ती एक हर्ट झाला असतं ना, जखमी शेर म्हणतात तसं, जखमी शेर झालो आणि या शाळेत फोकसिंग. तेवढाच अभ्यास करायचो 2-3 तास, तेवढंच खेळायचं, सगळं सेम होतं. पण फोकस चेंज झाल्यामुळे काय होतं? आउटपुट चांगलं होतं. म्हणजे आपण जे वाचतोय ते एकाग्रतेने जर केलं तर त्याचं रिटेन्शन पॉवर वाढतं. म्हणजे आपण वाचलं आणि ते आपल्या लक्षात राहतंय. ठीक आहे, मेमरी. सो थोडंसं सायंटिफिक बॅकग्राऊंड तुम्हाला मी सांगतो. मेमरी कधी डेव्हलप होते आपल्या ब्रेनची? वेन यू आर स्लीपिंग. जेव्हा तुमचा ब्रेन पूर्णपणे झोपलेला आहे, निद्रिस्त, तुम्ही झोपलेला, ब्रेन जागा असतो, तुम्ही झोपलेला, त्यावेळेस तुम्ही जेवढी इन्फॉर्मेशन त्या ब्रेनला दिलेली आहे, जेवढं नॉलेज तुम्ही ग्रहण केलंय, त्याचं रूपांतर लॉंग टर्म मेमरी मध्ये शिफ्ट होतं. एक असते शॉर्ट टर्म मेमरी, एक असते लॉंग टर्म मेमरी. उद्या परीक्षा आहे आणि मी आज रात्रभर जागून अभ्यास केलाय, पहाटे उठून अभ्यास केलाय, शॉर्ट टर्म मेमरी. पेपर झाला, त्या संध्याकाळी वाचलेलं सगळं गॉन. पण जे मी वर्षभर वाचतोय विथ फोकस, टाइमपास नाही, विथ फोकस वाचलं या उद्देशाने की हे महत्वाचं आहे आणि याचा मला उपयोग होणार आहे पुढे, तर ती लॉंग टर्म मेमरीत जाईल जर तुम्ही व्यवस्थित 7-8 तास झोपला. आजकाल मुलं झोपतच नाही. तर तुम्ही एकदा एक स्टडी करा, हे जे मुलं आहेत हे किती तास झोपतात, त्यांच्या आईवडिलांना पण सांगा. काही काही वेळेस 4 वाजता उठतात आईवडील मुलांना, कुठून अभ्यास करायचा आहे, ब्राह्मण मुहूर्त आहे. तू जर झोपला 11 वाजता आहे, 5 तासात जर तू परत उठला, त्याचा लॉंग टर्म काही फायदा होणार नाही. सो यू हॅव टू फोकस आणि ऍक्ट वाईजली. व्हॉट इज इम्पॉर्टंट? की तुम्ही फोकस तर राहाल अभ्यास करताना, पण त्याच्या मागे थोडंसं सायन्स पण बघायला पाहिजे. तुमचा आहार चांगला पाहिजे, तुम्ही खेळलंही पाहिजे, बरोबर. ऑल वर्क नो प्ले किंवा ऑल प्ले नो वर्क, दोन्ही चुकीचे आहेत, बरोबर. सो ऑप्टिमम पाहिजे. आपण फक्त दिवसभर भात खाऊ शकतो का? नाही. तर भाजी पाहिजे, वरण पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, काही स्वीट नसतं तर गुळ पोळी पाहिजे, सगळं पाहिजे ना आपल्याला. सो प्ले इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नॉट दॅट मुलासारखं, त्या माझ्या पेशंट सारखं नाही की मी फुटबॉल खेळतो एसी लावून, असं नको. आपल्याला प्रॉपर खेळ पाहिजे, कुठलाही खेळायला. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज फोकस. सो लेट्स स्टॉप दिस स्टोरी. मी एका सांगितलं सगळं, आय रिअलाइज की आय एम नॉट एलिजिबल टू डिलिव्हर द थॉट, कारण सगळे 65 लोक आहेत. आता मी ऍक्च्युअल जे मला सांगायचं त्याच्यावर येतो.
सो सरांनी मला सांगितलं 2-3 महिन्यापूर्वी की सक्सेस बद्दल बोलू. तो लेट्स डिफाईन सक्सेस. सक्सेसचं आपण व्याख्या तयार करू. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लेट्स टॉक अबाउट स्पोर्ट्स. राईट, सगळ्यांना क्रिकेट आवडतं. क्रिकेटमध्ये 2 लोक असतात. सपोज हे बॉलिंग करणारे, हे बॅटिंग करणार. तिसरे कोण असतात? फिल्डर. सो बॉलर जो आहे आपला, त्याची एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात. 20-20 आहे, 50-50 हे टेस्ट मॅच आहे क्रिकेट, बरोबर ना? मी चुकलं तर मला सांगा. मी बघितलं ते मॅच. तर बॉलरचं इंटेन्शन काय असतं बॉल टाकताना? आउट, विकेट घ्यायची. अजून काय? फक्त एकच इंटेन्शन बॉलरचं, प्रॉपर लाईन रन निघाला पाहिजे, डॉट बॉल पाहिजे. अजून प्रॉपर लाईन लेंथ. ओके फाईन. अजून इकॉनॉमी पाहिजे. तेच लाईन लेंथ म्हणजे बॉलिंग दिन टाकली पाहिजे. अजून काय बॉलरचं? बस संपला विषय. रन्स नाही दिले पाहिजे. अरे डॉट बॉल म्हणजे ते अभ्यास करा नाही. मॅचच्या कॉन्टेक्स्टमध्ये इफेक्टिव्ह असली पाहिजे. ब्रिलियंट. दॅट इज युअर टीचर. व्हॉट इज इम्पॉर्टंट? त्याची ओव्हर, त्याला दिलेला बॉल, त्याला दिलेलं काम त्या मॅचच्या कॉन्टेक्स्टमध्ये इम्पॉर्टंट पाहिजे. म्हणजे सपोज एका साइडला 9th विकेट आहे, 9th पर्सन बॅटिंग करतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला 3rd बॅट्समन आहे. तेंडुलकर इथे आहे, इथे तेंडुलकर आहे आणि इथे आपला नरेंद्र हिरवाणी. आता याला बॉलिंग टाकायची. उद्देश काय असला पाहिजे? रन निघाला नाही पाहिजे. कॉन्टेक्स्ट मध्ये रन निघाला, हा जर इकडे आला तर पुढे परत तेंडुलकर येईल, बरोबर की नाही? सो आपल्याला दिलेला टास्क कॉन्टेक्स्ट नुसार आपण बॉलिंग केली पाहिजे. आता तुमच्यातल्या काही लोकांकडे वया पुस्तक आहेत. यू स्टार्ट रायटिंग डाऊन. मी जे बोललेलो आहे त्यातले महत्वाचे पॉइंट्स काय आहेत, सायमल्टेनियसली स्टार्ट रायटिंग. म्हणजे तुम्हाला वाटतं योग्य बोलतोय नाही बोलतोय किंवा तुमचे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करू. तुम्हाला वाटलं निरर्थक थांबून टाका. सो कॉन्टेक्स्ट नुसार त्यांनी बॉलिंग केली पाहिजे. आता आपण या फिल्डरकडनं काय अपेक्षा असते? व्हॉट इज द रोल ऑफ फिल्डर? रन वाचवायचे. अजून कॅच. व्हेरी गुड. कॅच म्हणजे काय? ऑपॉर्च्युनिटी. इट्स ऑपॉर्च्युनिटी. इफ यू ग्रॅब इट, कॅच नीट घेतला गेला, विकेट. अजून काय असतं? रन वाचवायचे, कॅच पकडायचे. अजून काय? फिल्डर. सर मुलं काही बघत नाही का? लवकर बोला मुलींनो, लवकर. रन आउट. दॅट्स द आन्सर. व्हेरी गुड. रन वाचवायचेच आहे, परंतु ऑपॉर्च्युनिटी कॅच आहे. पण रनआउट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द फिल्डर. काय असतं, तो स्लिप मधला माणूस पण कॅच घेणार, पण बाउंड्री मधला आपण एवढा लांब फेकलं याला पण त्याच्या एका थ्रोनी काय होणार आहे? रनआउट होणार आहे. सो विकेट मध्ये जे विकेट घेण्यामध्ये फिल्डिंगचं ते कॉन्ट्रीब्युशन असतं. यू हॅव टू व्हेरी कीनली ऑब्झर्व द गेम. आता आपण बॅट्समनचा रोल काय सांगा? बॉल बाउंड्रीच्या बाहेर अजून बॉलिंग झालेली लवकर रे सर. तुम्हाला वाटतं म्हणजे चांगला नाही प्रश्न असा? चांगलं बॅट्समन नाही, बोला. सिच्युएशन नुसार बॅटिंग करायचं. यू गॉट युअर आन्सर. बॅट्समनचा रोल आहे जे टार्गेट आहे ते तयार करायचं किंवा टार्गेट चेस करायचं किंवा व्हॉट एव्हर. सो सिच्युएशन नुसार काम करायचं. सेहवाग सुद्धा एकेकाळी डिफेन्स खेळत होते. तेंडुलकर काही इनिंगला डिफेन्स खेळतो, काही इनिंगला अटॅक करतो, बरोबर? सेम आता माझ्या वेळेस सेहवाग तेंडुलकर, आता तुमची विराट कोहली. बट ही नर्चर्स हिज इनिंग्स अकॉर्डिंग टू द कंडिशन. आणि तो कंडिशन पुणे खेळला नाही. 6 बॉलमध्ये आपल्या करायचे 12 रन,
आणि त्यांनी 4 बॉल प्लेड केले तर आपण काय म्हणू, बंद करा टीव्ही आपण आलो, कारण काय रन काढत नाही, बरोबर. आणि 6 ओव्हरमध्ये 1च रन करायचा आहे आणि त्याने जर 6 मारायचा प्रयत्न केला तो आउट झाला, आपण काय म्हणू, अरे 6 ओव्हर होते, तुला 1च रन करायचे, तो आरामात खेळला असता. So what is always important in any given task, whether it is cricket or your studies. Studies बद्दल तुम्हाला एकदम शेवटी बोलू, मला त्यात इंटरेस्ट नाही फॉर माहिती. I love to talk about sports. So situation is important. आपल्याला काय करायला पाहिजे हे कॅप्टन सांगतो, त्यानुसार आपण खेळतो. ॲबिलिटी आपल्याला खूप आहे, आपण एकदम भारी बॉल टाकून देऊ यॉर्क करण्याचा, पण जर चुकलो आपण यॉर्क तर काय होतं, फुल टॉस होतो. अनलेस यू आर एक्सपर्ट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट ऑल द टाइम की टास्क परफॉर्मन्स. तर माझा डॉक्टरचा अक्षर सुरू होईल हळू, आणि सर्कमस्टन्सेस, राईट. सो इन लाईफ what keeps on continuously changing? Circumstances. Task changes, our performance changes, circumstances change. Okay? आपला अभ्यास पण सेम असतो. 10th ला पॅरामीटर्स वेगळे असतात, 5th स्टँडर्डला वेगळे असतात, 11th ला वेगळे असतात, 12th ला वेगळे असतात, आणि इट इज ऑन गोईंग. हे थांबणार नाहीये ना, परीक्षा चालू होणार आहे. 12वी पास झाले तुम्ही, फर्स्ट इयरला गेलात, कुठेही जातो, सायन्स, प्रायव्हेटमध्ये, इंजिनिअरिंग, मेडिकल, कुठेही जातो. व्हॉट हॅपन्स टू दिस ब्रिलियंट पीपल, सर हे जे मार्क वगैरे मिळवतात 90, 95, 99, 100, ते मेडिकलला गेल्यानंतर काय होतं, इंजिनिअरिंगला गेल्यावर काय होतं, स्टॅटिस्टिक्स सांगतो आमच्या वेळेस 60% ऑफ दिस पीपल फेल in those 4 years, whether they are in medicine, whether they are in architecture, whether they are in engineering field. ठीक आहे, 60% लोक फेल होतात. तेच आहेत ना, हुशारच आहेत ना तुमच्यासारखे. तुम्ही तर सुपर ब्रेन तुम्ही फेल पण झाले. 60% ऑफ देम फेल. रिझन काय असतं? Circumstances. Yes, difficulty things increase. नाऊ आता जे आपण अभ्यास करतोय तुम्ही, ऑफकोर्स आमच्या पेक्षा तुमचा अभ्यास फार अवघड आहे, पण स्टील ह्याच्यापेक्षा अवघड जेव्हा तुम्ही प्रोफेशनल वर्कला जाते. सो सर्कमस्टन्सेस विल चेंज. दिस इज इम्पॉर्टंट. टास्क विल ऑल्सो चेंज. आता परीक्षा कधी करतो आपण? 3 months, 6 months, 9 months, 12 months, राईट. आणि छोटी छोटी पुस्तकं असतात. आता पुस्तकं वाढतात, टास्क वाढतात. एव्हरी वीकला काहीतरी ट्युटोरियल असतं, सबमिशन असतं, प्रोजेक्ट वर्क असतात, ग्रुप ऍक्टिव्हिटी असते. जसं मी सांगितलं तिचं ग्रुप. आता ग्रुपमध्ये काही लोक असतात, काहीच काम करायचं नाही आपल्याला, आपण धक्का देतो ना गाडीला. काही लोक फक्त ऍक्टिंग करतात, अशा काहीच जोर लावत नसतात, पण ऍक्टिंग जबरदस्त असते त्यांची. आणि काही लोक खरोखर कामापर्यंत धक्का मारतात, गाडी सुरू करायला. सो ग्रुप म्हटलं की टीम स्पिरिट असेल तरच ती गाडी आणणार आहे. सो तो टास्क बदलतो. आता तुम्ही इंडिव्हिज्युअली परफॉर्म करतायत ना, नंतर काय होतं, प्रोजेक्ट दिला की प्रोजेक्टमध्ये 4-5 मुलं असतात. हा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे, प्रत्येक जणांनी परफॉर्म केलं तर सक्सेस. ठीक आहे, सक्सेस तर आपण नंतर डिसाईड. परफॉर्मन्सचा प्रेशर असतं आपल्याला. आता काय होतं, आतापर्यंतचा प्रेशर असतो ना, आता प्रेशर चेंज होतं. आपल्या परफॉर्मन्सला आपलं वय वाटतं, आपल्याला इम्प्रेशन क्रिएट करायचं असतं की मी फार हुशार आहे असणं, मी XYZ ला इम्प्रेस करू, मी मैत्रिणीला इम्प्रेस करेल, मी मित्राला इम्प्रेस करेल, मी टीचरला इम्प्रेस करेल, मी माझ्या लहान भावाला इम्प्रेस करेल. असं सगळं सुरू होतं परफॉर्मन्स प्रेशर. हे प्रेशर वाढणार पुढे पास आउट झाल्यानंतर. सो दिस यू अंडरस्टूड. नाउ विल कम टू डिफरंट स्पोर्ट आणि आय वॉन्ट एव्हरीवन टू इंटरॅक्ट. ठीक आहे. सो व्हॉट इज द स्पोर्ट आय टेल यू. इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल बोलतात. 3 प्रकारचे स्पोर्ट्स असतात तुम्हाला. एक इंडिव्हिज्युअल स्पोर्ट असतो, एक टीम स्पोर्ट असतो. सो क्रिकेट इज अ टीम स्पोर्ट.
एक इंडिव्हिज्युअल स्पोर्ट असतो आणि एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटचा स्पोर्ट असतो. म्हणजे सपोज होरिस बेकर आणि तुझा इव्हन लँडर आमच्या वेळेस जोकोविच असेल जनरल असेल. सो मी लॉन टेनिस खेळतोय, माझा अपोनंट पण लॉन टेनिस खेळतोय. दॅट इज द इंडिव्हिज्युअल कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट. बट देर इज अ स्पोर्ट विच यू ऑल आर प्लेइंग and it is a sport. It is called as individual sport. सांगा मला इंडिव्हिज्युअल स्पोर्टचं उदाहरण. वेटलिफ्टिंग. व्हेरी गुड. अजून सर पूर्ण करतात सर तुमच्या तुम्ही ते मुलं तुमच्या कॉपी करतात. बॉक्सिंग इज कॉम्पिटिटिव्ह. जॅव्हलिन. राईट. बॉक्सिंग काय आहे? अजून शॉर्ट पुट. एनीथिंग which you have to perform. आणि then you will be assessed compared to how others will perform. So we'll take a very simple sport की जो तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा म्हणाल की अरे हा पण स्पोर्ट असतो आणि याचं महत्व काय आपल्या आयुष्यात. सो त्या स्पोर्टचं नाव आहे जे मी आता इथे मागे बसलो होतो ना, मी सरांना विचारलं म्हटलं किती वयाची मुलं आहेत, काय करतायत ते. जेव्हा ते मला सगळे 12 तर सुरू होत आहेत. अरे बापरे म्हटलं, मला तर सांगितलं तर 8वी 9वीतल्या मुलांना सांगतात. म्हणून काल 12th स्टँडर्डसाठी मी स्पोर्ट्स शोधला इमिजिएटली. शोधला म्हणजे गुगलवर. स्पोर्ट असा असतो. सांगा काय गेस. 2 स्पोर्ट आहेत असे. कॉम्प्लिकेटेड स्पोर्ट काय? पोल वॉल्ट. आणि दुसरा आहे जम्पिंग. कुठलं जम्पिंग असतंय? हाय जम्प. कोण हुशार? व्हेरी गुड. हाय जम्प. हाय जम्प मध्ये कसं असतं, तुम्हाला सगळ्यांना आपण जर पुढच्या हाय जम्प घ्यायचं, हेल्मेट बिल्मेट घाला, चाकटात गाड्या टाका, हाय जम्प घ्या. हाय जम्प मध्ये काय असतं, सपोज 40 लोक आहेत किंवा आपण किती आहोत? 50. सगळ्या लोकांना एक पॅरामीटर दिलं जातं. तो टीचर म्हणतो, टीचर म्हणतात जम्प. बरोबर. आता जम्पला तर काही विषयच नाहीये, तुमचे पाय कोणी धरून ठेवणार नाही, तुम्ही पळायचं आणि जम्प करायचं. मग इथे काही लोक करतात, करूच शकत. पहिलंच दाढीला हात लागतो, पाय लागतो, कंब लागतो, वडे डायरेक्ट फिनिश इज आउट. म्हणतात नेक्स्ट बॅच. मग हे वाढतं, बरोबर. डिफिकल्टी लेवल वाढली. आता काय होईल पुढे 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 काय होईल? डिफिकल्टी लेवल वाढत जाणार. सपोज मी आता एक 6 फुटी मुलगा आहे, मी काय विचार करतो, माझी उंची 6 फूट आहे, एवढं बिंदास उडी मारू शकतो ना. मी लहानपणी कधी लंगोटच्या वगैरे खेळ नाही काय खेळतो आपण, असं मला वाटतं मी इथं इझिली करेल. बरोबर. एखाद्याची उंची 4.5 फूट आहे, हेच डिफिकल्ट आहे. मला परसेप्शन स्वतःवरून चेंज करायचं. माझी उंची 4 फूट आहे, मी 6 फुटाचा मार्ग कसे क्रॉस करेल, मला अशक्य आहे. बरोबर ना. सो सेल्फ असेसमेंट तयार होतं. तुम्ही लिहून घ्या काही पॉईंट्स तुम्हाला आवडले, कारण नंतर मी तुम्हाला सगळे प्रश्न विचारणार आहे. तुम्ही माझ्या हस्त्याला जाऊ नका, मी सगळं विचारणार तुम्हाला. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, माझाच परफॉर्मन्स आहे, मीच ठरवतो हे मला उंच वाटतंय का शॉर्ट का इझिली करेल मी. सो डिफिकल्टीज अशा वाढत जातात. आपल्याला सुरुवातीला अल्जेब्रा सर आहे का? 10वी पर्यंत साइन थिटा कॉस बीटा. बापरे, ते बघितल्यानंतर मला भीती वाटायची. साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा म्हटलं तर झोपच लागायची नाही, लिटरली झोप लागायची नाही. परत ते वही काढायची, सकाळी काय शिकवलं सरांनी परत लिहून काढायचं. साइन थिटा कॉस थिटा काय, साइन कॉस टॅन, अजून काय हे सगळे अचानक आलेले शब्द आयुष्यामध्ये आणि त्याच्यावर गणित. सो परफॉर्मन्स, टास्क, सर्कमस्टन्सेस विचार करा काय व्हायचं. आणि असंच होतं ना, मला तरी तुम्हाला होतं की माहित नाही. एकदम नवीन शब्द, नवीन कन्सेप्ट,
आणि मग ती कन्सेप्ट झोप नाही येऊ द्यायची. झोपायच्या आधी ते वाचून घ्यायचं, झोपायचं. झोपताना झोप लागायची, ब्रेन मध्ये तेच चालू आहे. साईन ठीक आहे, माझ्या आयुष्यात ते गेलं नंतर. सो आपण परत खेळावर येऊ. सो अशा लेवल्स वाढत जातात. मग आता सपोज आपले 40-30 मुलं आहेत, वरती कोण जाणार? सगळ्यात नंबर 1 एक जाईल. कारण हे काय होईल, जोपर्यंत एक पार करत नाही तोपर्यंत हे चालू होणार. बरोबर? इथे 5 गेले सगळे गेले वगैरे इथे. आता शेवटी काय होतं, इथे 2 मुलं येतात. समज इथे या फाईन लाईनला 2 लोकांनी पार केलेले, पण परत काय होईल, वरती करणार. हे जे वरचे 5 लोक असतात, 10 लोक असतात ना, यांच्याबद्दल वेगळं लेक्चर घेईल मी नंतर. 30 पैकी 40 पैकी 10 लोक असतात ना, ऑलमोस्ट सेम लेवलचे असतात. यांच्यात मार्कांचा फरक पडतो 1, 2, 5. पण ते जे परफॉर्मन्सचा प्रेशर असतं ना, ते प्रेशर मध्ये ते कोणी कमी परफॉर्म करतं. या गेम मध्ये त्याला काहीतरी पाय दुखत असतो, त्याची शूजची लेसेस लूज असते, शूज टाईट बांधलेले नसतात, सॉक्स घातलेले नसतात, पाणी प्यायलेलं नसतं, सकाळी क्रॅम्प आला असतो, मित्राची मारामारी गेली असेल, पडला असेल, त्याच्यामुळे त्यावेळेस तू तिथे जातच नाही. सो हे 10च्या 10 लोक हे ऍक्च्युली परफॉर्मन्स, ऍबिलिटी, काय म्हणू आपण पोटेन्शियल, ऑल आर सेम. पण प्राइस कोण, सोसायटी प्राइस कोण देतं? प्राइस पहिल्यांदा. पण ऍबिलिटी नाही लोक. सो तो दिवस महत्वाचा आहे. तेंडुलकर काय म्हणतो, टुडे वॉज अ व्हेरी गुड डे फॉर अस. टीम तीच असते ना, मागची मॅच हारलेलो असतो, तेंडुलकर काय म्हणतो, टुडे इज अ व्हेरी गुड डे फॉर अस, वी ऑल प्लेड वेल. टीमचं वाक्य असतं. व्हॉट हॅपन्स टू इंडिव्हिज्युअल्स? इंडिव्हिज्युअलला काय म्हणतात? तुम्ही या 10 लोकांना विचारलं, 9 लोक काय म्हणतील? आय परफॉर्म व्हेरी बॅड. कारण या 10च्या 10 लोकांना पहिलं यायचं, डोक्यात खूळ असतं त्यांना, पहिलं यायचं. 9 लोक काय म्हणतात? टुडे वॉज अ बॅड डे फॉर मी. तो पहिला काय म्हणतो, मी बॉस पहिला आलो. टुडे वॉज गुड फॉर मी असं रेअरली म्हणतो तो, पण तो म्हणतो मी पहिला आहे. आणि 9 लोकांना असं वाटतं की आपण काय परफॉर्म केलं नाही. तर आपलं सगळे एक्झाम सिस्टम ही अशी मुलं, जो सगळ्यात टॉपला पार करेल ना तो पहिला. रँक असली 3 पर्यंत, चौथ्या बाजूला काय आपलं नावच माहित नसतं. आणि नील आर्मस्ट्रॉंगचं अजून बरोबर कोण होतं ते माहित नाही आपलं. तो नील आर्मस्ट्रॉंगने पहिला पाय ठेवला, बरोबर. दुसरा कोण ठेवलाय? पहिला नील, दुसरा कोण? दुसऱ्याचं पण तेवढंच महत्व आहे, बरोबर. त्या मिशन मध्ये कोण कोण गेलं? फक्त 2च गेले का? नील आणि त्याचा मित्र, अजून भरपूर लोक गेले. पण आपल्याला कोणाचं नाव माहितीये? सगळा फोकस हा वरती असतो. त्या यानामध्ये भरपूर लोक होते, फक्त चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा पहिलाच माणसाचं आपल्याला नाव माहिती, किंवा भारताचा पहिला कोण गेला ते माहिती, राईट. पण पहिल्यांदा चंद्रावर नील गेला, त्याच्यानंतर कोण गेला? आपली मेमरी, इम्पॉर्टन्स नाही, पहिल्यालाच महत्व आहे. ही सायकोलॉजी डेव्हलप झालेली आहे की पहिल्यालाच इम्पॉर्टन्स आहे. वेरॅज यार्ड वरती पाठवणं हे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे का? इट्स अ टीम. तसं तुमचं सक्सेस सुद्धा तुम्हाला वाटतं इंडिव्हिज्युअल आहे का? डू यू थिंक, म्हणजे कोण म्हणतं तुमच्यातलं की तुझा परफॉर्मन्स हा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स? कोणी आहे का हात वरती करणार की मी हुशार आहे? कोणी म्हणतंय? आता मी जरी पास झालेला असला तरी त्याच्यामध्ये सगळं श्रेय त्या स्क्वेअरचं जे तुम्हाला मी सांगितलं. आणि तो 4th पार्ट काय होता मी सांगितलं तुम्हाला? हे तुम्हाला कळलंय
यू विल बी असेस्ड इन दिस वे. आता आपण येऊ मेन गोष्टीवर. या स्टोरीवर मला सांगा तुम्ही, आजचा माझा जो टॉपिक आहे याच्याबद्दल मला बोलायचं आहे. शेवटचे 10 मिनिटं बोलतो. सक्सेस. आता सक्सेसला आपण डिफाईन करणार आहे. डिफाईन करावं लागेल ना काहीतरी. टेल मी आता, हू इज सक्सेसफुल. जो पहिला ना तो सक्सेसफुल आहे का, दुसरा का, तिसरा का, चौथा का, त्या 10 मध्ये 10 लोक सक्सेसफुल आहेत. सांगा लवकर पटकन. आणि मोठ्याने बोला, मी एवढं मोठ्याने बोलतो. पण मी म्हणतोय की पहिला सक्सेसफुल आहे का 10वा सक्सेसफुल. पहिला त्याच्यावर डिपेंड आहे. नाही नाही, तुमचं त्याला मग विचार. पहिला सक्सेसफुल आहे का 10वा. 1 ते 10 पैकी बोल. पहिला सक्सेसफुल म्हणजे बाकी 9 फेल झाले. जो आपल्या टास्क दिलेला तो पूर्ण 100% देऊन करतो तो सक्सेसफुल आहे. आपला टास्क जो दिलेला आहे तो 100% त्याने तो केला तर तो सक्सेसफुल, आणि नाही केला तर त्यांनी जर केला तर तो सक्सेसफुल आहे. जर केला तर तो सक्सेसफुल आहे. याचा अर्थ काय, अपोजिट इज ट्रू का. तो नाही केला तर तो अनसक्सेसफुल आहे. त्याच्या दृष्टीने अनसक्सेसफुल तरी तो फर्स्ट त्याच्या दृष्टीने एक्सपेक्टेशन म्हणजे जसं तुम्ही तुमचं एक्झाम्पल दिलं होतं की तुम्हाला फर्स्ट यायचं होतं, पण तुम्ही स्कूलमधून ते 7th आले तरी तुम्हाला ते सक्सेस नाही वाटलं, फेलियरच वाटलं. व्हेरी गुड. मला पहिला एक्झाम होतं मी घेत केली. अरे एवढा मोठा क्लास आहे सर, सगळ्यांना एक बोलून बोलायला फर्स्ट भी अगर सक्सेसफुल होगा तो वो खुद को नहीं जानते क्योंकि फर्स्ट विल बी टू गो. अगर सेकंड आया है, सेकंड और फर्स्ट में ज़्यादा डिफरेंस नहीं, तो फर्स्ट भी सक्सेसफुल नहीं होगा उसके पर्सपेक्टिव. उसके पर्सपेक्टिव हाँ सब हो सकता है. लेकिन ये इंडिविजुअल स्पोर्ट ऐसा है कि उसने अगर बताया आइटम में ऐसा रहता है या बोल वर्ड पे यू कैन टेल द ऑर्गेनाइजर्स यू सी फर्स्ट त्या टूर्नामेंटसाठी असतं. देर आर कॉम्पिटिशन रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड्स किंवा कंट्री रेकॉर्ड्स असतात. सो यू कॅन आस्क फॉर द ऑलिम्पिक फिगर, यू कॅन रेज द बार, आय वुड लाईक टू अटेंड द वर्ल्ड रेकॉर्ड और कॉम्पिटिशन रेकॉर्ड. जस्ट फॉर यू. अदरवाइज यू आर राइट. बोला लवकर काही सर इंटरॅक्टिव्ह क्लास नाही. सक्सेस डिफाईन करायचं आहे, नाही तर मी ऍट रॅन्डम विचारलं का, विचारू ऍट रॅन्डम. तर या रोल मधला 1 2 3 4 10 ला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सांग बघा. सक्सेस डिफाईन करायचं आहे. व्हॉट इज सक्सेस. तुमच्यातला कोण बोलणार माणूस पुढे सांग. हा भाई सगळे बोलणारे येणार. 5 कोण आहे. हा त्याने उत्तर दिलं नाही, उत्तर दिलं. अच्छा साहिल तू बोल, कारण की जे सक्सेसफुल आहे यांचं म्हणणं काय, किंवा साहिल एक उत्तर देईल सक्सेस बद्दल, श्रेया एक उत्तर देईल सक्सेस. लागेल येस साहिल वर्ड. साहिल प्लीज गेट अप. मोठ्याने बोल. जो ते 10 मध्ये आला फर्स्ट होच. नाही 10 सोडून द्या. आता वी आर डिफाइनिंग सक्सेस. पहिले एक्झाम्पल होतं क्रिकेट मधलं सगळं जे मी बडबड केली त्याच्यामधनं तुम्हाला सक्सेस काय वाटतं. सक्सेस इज अ थिंग म्हणजे आपण एखादं काम केलं आणि आपल्याला त्याच्याने जर सॅटिस्फॅक्शन भेटलं किंवा काही तर आपण रिलेट सॅटिस्फॅक्शन म्हणजे सेल्फ एक्सपेक्टेशनला तुम्ही मॅच परिपूर्ण झालात तर सॅटिस्फॅक्शन भेटतं. आदिती सक्सेस. आदिती गेट अप बोल तू. कमी केलं तर अनसक्सेसफुल. लेट्स वाइंड अप द सेशन नाउ. कोणी काय काय पॉइंट्स दिलेत का, त्यातले ठळक शब्द असतात ना, हॅशटॅग म्हणतात, त्याचे पॉइंट्स वाचा. मी सांगतो पहिला, फोकस विच चेंज माय लाईफ. येस कॉन्टेक्स्ट. ओके अजून सेल्फ असेसमेंट. तुझं काय बाबा. ऑपॉर्च्युनिटी. लँग्वेज ऑफ बिंग फर्स्ट. सक्सेस.
लक्ष दिले. ऑपॉर्च्युनिटी सेल्फ सॅटिस्फॅक्शन. ऑपॉर्च्युनिटी टास्क काही दिलं नाही विचार आहे. ऑपॉर्च्युनिटी ॲबिलिटी ग्रुप स्टडी नाही. ऑपॉर्च्युनिटी सॅटिस्फॅक्शन हे चुकी राहणार आहे. फोकस कॉन्टेक्ट फोकस सॅटिस्फॅक्शन सर लंबे रेस का घोड़ा है. पण मोठ्याने बोल आणि इथून पण मला ऐकू येत नाही तुझ्या. मोठ्याने बोल. कॉन्फिडन्स. व्हेरी गुड. परफॉर्मन्स. अजून त्यांनी तर सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर्म्युला काढले. तर इथे बोलली काहीच नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू आहे. हिचा खरा फोकस आहे. हे काय उपयोगाचं लेक्चर. पेशन्स पेशन्स. पेशन्स. ॲबिलिटी बोला. परसिव्हरन्स. मला खूप काही आहे. लर्निंग परफॉर्मन्स आणि परसेप्शन. सर सेल्फ सॅटिस्फॅक्शन. ओके. मुली सगळ्या सॅटिस्फॅक्शन म्हणजे असते. एक दोन होतं एकाच म्हणून का डिसिप्लिन आहे. दोन तीन हार्डवर्क आहे. आता तुम्हाला मोठ्या मोठ्याने बोलायचं मुलांना. प्रिपरेशन. कॉन्फिडन्स. तुझा हात गेलेला आहे. गेलं नाही म्हणून काय झालं. काहीतरी घेतलं असेल ना डोक्यामध्ये. काय म्हणतो जवळ. सेकंड. अजून अजून हा डाऊन टू अर्थ नेचर. डिसिप्लिन. व्हेरी गुड. फोकस. तुझं होतं का फोकस. तू ऐकलं का सगळं. हार्ड वर्क प्रॉपर माइंडसेट. कन्सिस्टन्सी. क्लासला तर हेतू लक्षात ठेव. हेतू लक्षात ठेव. तर मला स्वतःला खूप शिकायला मिळालं. काही बोलायचं अजून. लेट्स डिफाईन सक्सेस. सर वॉन्टेड इट फ्रॉम मी. सो सर तुमचा टास्क मी कम्प्लीट केल्याशिवाय उतरणार नाही. किती तुम्हाला वेळ लागला ते 11 वाजले. सक्सेस सरांनी सांगितलं म्हणून डिफाईन करतो मी. सक्सेसचं डिफिनेशन फार आवड आहे. आणि सक्सेसचं ऑपोजिट टर्म काय मला सांगा. व्हेरी हुशार. अरे सर कलर चेंज झाला.
सक्सेसला ऑपोजिट वर्डच नसतो. सगळ्यात महत्वाचं, सक्सेसला ऑपोजिट वर्ड नसतो. याचं रिझन काय? सक्सेस हा शब्द चुकीचा आहे. सक्सेस हा शब्द चुकीचा आहे. सक्सेसचा ऑपोजिट मिनिंग फेल्युअर नसतं. बिकॉज सक्सेस इज अ, आता डिफाईन करू आपण. सक्सेस इज अ प्रोसेस. प्रोसेस आहे की नाही? इंडिव्हिज्युअल स्पोर्ट मध्ये काय केलं आपण? जो पहिला आला त्याला सगळ्यात निखिल सरांनी काय सांगितलं? त्याला उड्या मारा खाल्लं. तो 6 फुटी होता, 1 फुटाचा बॅरियर होता, पण डिड ही जंप ओव्हर इट? ही जंप 1 फूट, 1.2, 1.4, 1.6 असं करत करत तो वरती पोहोचलाय. सो ही हॅज फॉलोड अ प्रोसेस. ही हॅज फॉलोड अ प्रोसेस फॉर व्हॉट? टू रीच द टॉप. बरोबर ना? अचीव. So it is a process to what? Process काहीतरी ऑब्झर्व करता ना. Goal. Now we have to observe the achievement. So we can write process. Success is a process to analyze. आपलं 40 ते 40 मुलांचा आढावा घ्यावा लागतो नाही. सर काय करतात? 40 पेपर चेक करणार. याला 2, याला 3, याला 3.5, याला 4.5, याला गुड, याला बॅड. बरोबर? सो ही अनालायझेस द परफॉर्मन्स. टीचर काय करतो किंवा जज काय करतात? कोणी whoever is trying to judge you and to say whether you are successful or unsuccessful, whether it is yourself or otherwise, it is a process to analyze the achievements. अचीवमेंट्स कसे असतात? 40 लोकांनी उड्या मारल्या, 40 लोकांनी 100 उड्या मारल्या. काही लोक 99 उडीत गेले, काही 98 उडीत गेले, काही 90 ला गेले, काही 50 ला गेले. पण इट वॉज अ सिरीज. सो इट इज प्रोसेस टू अनालाइज द सिरीज ऑफ काय? अचीवमेंट्स. राइट. Success is a process to analyze the series of achievements during. आता कुठे करशील हे? During a sport, an exam, a competition, a task, saving somebody's life, right? Trying to save somebody's life, helping someone, doing social work. सगळीकडेच आहे ना. So series of achievements during a defined period of time. Defined period. Defined period of time. इथे आपण थांबलोय. आपला टाइम संपलेला. बरोबर? You can continue this definition for a long time. जे पॅरामीटर्स तुम्ही ऍड कराल हे वाढत जाईल. पण आपला वेळ संपला बोलण्याचा, म्हणून मी इथे सांगतो. आपण सगळ्यांनी मोठ्याने वाचू. वाचा. सक्सेस इज अ माझा अक्षर चांगलं. आता आपण ह्या पॅरामीटर्सनी आता आपण अभ्यासाबद्दल बोलू. ठीक आहे? अभ्यासाबद्दल बोलू. सर चिडले. प्रोसेस आहे. प्रोसेस मध्ये काय येतं? फॅमिली, टीचर्स, फ्रेंड सर्कल, ग्रुप, कुठलं पुस्तक वाचतो, काय वाचतो. आणि चौथं काय? अनालाइज म्हणजे छोट्या छोट्या परीक्षा. वर्गातल्या परीक्षा, क्लासमधल्या परीक्षा, घरात घेतलेली परीक्षा, जुने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, मित्राची वही घेऊन द्यायची, त्यांनी कसं सोडवलं बघायचं. एका गणिताला 2 पद्धतीने 3 पद्धतीने उत्तर सापडता येतात. प्रोसेस इज इम्पॉर्टंट. आपल्याकडनं काय अपेक्षित? सो वी हॅव टू अनालाइज आवरसेल्व्स, समटाइम्स अदर्स. तुझं वही घेतली, मी बघितलं तू काय केलंस, माझ्यात काय चुका आहेत,
किंवा तू चुकली असेल तुला सांगा, वी अनालाइज. सिरीज म्हणजे काय? स्टेप्स. 3 months, 6 months, 9 months, 11वी झाली, 12वी झाली, नंतर तुमची नीट येणार आहे, अजून काय सीईटी येणार आहे, राईट? आणि तो सिरीज प्रत्येकाचं टार्गेट काय? अचीवमेंट. अचीवमेंटचे पॅरामीटर्स कळले, स्वतःला वाटतं नाही गावाच्या लँग्वेजचे वेगळे असतील. हा मोठा ओरडणे मारत असेल, तुला काही देत नाही, तुला काही देत नाही, होतं असं. मला आपण गेलो त्यात ड्युरिंग अ डिफाईन्ड पिरियड ऑफ टाइम. आता दिस इज अ व्हेरी बिग हिट सर, बरोबर? आता का तुम्हाला मी सांगतो, कारण इथे तुमचं असेसमेंट बंद होते. मला सरांनी सांगितलं 11 वाजता तुम्ही खुर्चीवरनं खाली उतरायचं. तो मी खुर्चीवर बसलोच नाही सर. आणि चेंज. आता क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप असतो, किती वर्षांनी येतो वर्ल्ड कप? 4 वर्ष. विम्बल्डन, आपण बोरिस बेकरचं नाव घेतलं, किती वर्षांनी येतो विम्बल्डन? एव्हरी इयर. आता मला सांगा, क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये किती लोक मॅक्सिमम वेळा टीम्स क्वालिफाय झाले आणि खेळलेले? क्रिकेट माझा जीव की प्राण आहे, पटकन सांगा फटाफट. वेस्ट इंडिज, काय? ऑस्ट्रेलिया. अरे क्वेश्चन असा आहे की वर्ल्ड कप किती टीम्स खेळतात? हो काय? 10. काय क्रिकेट खेळतात? 108 कंट्रीज. क्रिकेट फॅन आहे मी. 108 देश क्रिकेट खेळतात. 108 देश क्रिकेट खेळतात. त्यांच्या ऑफिशियल टीम्स आहेत, दे आर अफिलिएटेड. त्या 108 लोकांमध्ये मारामारी होतात, क्रिकेट मॅच होतात. आणि मग त्यातले काही लोकच फायनलला पोहोचतात, क्वालिफाईंग, प्री क्वालिफाईंग. काहीच अभ्यास नाही त्यांचा क्रिकेट बद्दल. सेम इज विथ फुटबॉल, सेम इज विथ एनी टीम स्पोर्ट, एनी. तसंच असेसमेंट असते, तशी आपली पण असेसमेंट आहे ना. तर काय 50% मिळावं लागतात त्याला कमीत कमी. हा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे आय एम टॉकिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया की कमीत कमी 50% पडले पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही वर्ल्ड कप खेळू शकता. दॅट्स इनफ फॉर मी. इफ आय कॅन गो इन वर्ल्ड कप, आय ओके, नो प्रॉब्लेम. सो पिरियड ऑफ टाइम काय सांगितलं मी तुम्हाला? अरे हे सगळे जे बॉस लोक आहेत, एवढे एफर्ट करणारे, हे जर वर्ल्ड कप हारले ते काय म्हणतात? अगले 4 साल में देख लेंगे, बरोबर ना? आणि सपोज म्हणजे तुम्ही कोणी फेल होणार नाही, पण सपोज मी 10th ला फेल झालो असतो, तर 4 वर्षांची परीक्षा असते का सर? किती महिने? 6 महिने. 6 महिने पण मी अभ्यास नाही केला पाहिजे. मी काय म्हटलं पाहिजे? सपोज मी 10th ला फेल झालो आणि आला एखादा माणूस माझ्याकडे, पत्रकार वगैरे काय असतं, टीव्ही वर, चंद्रसेन तुम्ही फेल झालेले, आता तुझं काय प्लॅन? मी 4 वर्षांनी परीक्षा बसणार असं म्हणून तुम्ही टेलिव्हिजन जाते. कारण मला माहिती पिरियड ऑफ टाइम काय आहे? 6 months मध्ये आय कॅन रिअपिअर, बरोबर? कारण मला माहिती सक्सेस इज अ प्रोसेस टू अॅनलाइज अ सिरीज ऑफ अचीवमेंट्स. ही अचीवमेंट मी नाही पूर्ण करू शकलो, इथे मी पूर्ण करू शकलो. बिकॉज सक्सेस इज अ प्रोसेस, इट इज नॉट अ एक्झाम. मी एक्झाम मध्ये फेल झालो, कमी मार्क मिळाले म्हणजे मी फेल्युअर नाही माझं. आय हॅव गॉट, कोण म्हणलं होतं ऑपॉर्च्युनिटी हात वरती करा? ऑपॉर्च्युनिटी कोण कोण म्हटलं होतं? अरे बिंदास बोला ना. 3-4 लोक म्हटलं होतं ऑपॉर्च्युनिटी. कोण कोण टास्क म्हटलं होतं? सर इंटरॅक्शन पण कमी आहे, कधी येऊ शकणार नाही, अनलेस त्यांना माझा बिंदास बोला. सो हे सगळं महत्वाचं असतं. हाऊ डू अचीव इट? 5 मिनिटाचं मी जे सांगितलं ते संपवतो. सक्सेस इज द प्रोसेस. आणि त्यात तुम्हाला खरोखर अचीवमेंट करायचं असतं तर यू नीड, एकाच मुलाने सांगितलं डिसिप्लिन, एकाने सांगितलं हार्ड वर्क. परत बॅक बेंचर जातो,
तिसरा म्हटला एफर्ट्स. एक मुलगी म्हणाली परसिव्हरन्स. परसिव्हरन्स सारखी तेच एफर्ट. सारखं 6 महिने गेलो, परत 6 महिने गेलो, तेव्हा तर मी पास झालो. आणि असं वाटलं ज्याला जग जिंकलं मी आता घरी आलो, मम्मी मी पास झालो. सो पासचा उलट अर्थी फेल असू शकतो. सक्सेसचा अपोजिट शब्द फेलियर नसतो. आय फेल्ड टू अचीव. I failed to achieve and I was successful to achieve. Success is the process. आज तुम्हाला एवढं जरी कळलं की success is a process to analyze a series of your achievements in a defined period of time. किती वर्ष जगणार तुम्ही? मला माहित नाही. ऍव्हरेज एक्सपेक्टन्सी किती आहे भारताची? 69 and 64. 69 बघा. म्हणजे ऍव्हरेजली आपण 60-65 वर्ष जगलो. तर आपण सक्सेसफुल आहे की नाही? पिरियड ऑफ टाइम तरी सांगतोय आपला 65 ला आपला क्लॉक बंद आहे. पुढे मागे 2-4 वर्ष. पण आता जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही हे करू शकले नाही म्हणजे तुम्ही फेल आहात, तुम्ही अनसक्सेसफुल असाल, तुम्ही काय म्हणाल सर? तुम्ही जे बघताय ते पिरियड ऑफ टाइम छोटा आहे. पुढे जाऊन 30व्या वर्षी 40व्या वर्षी मी सक्सेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस विचारा, त्यावेळेस बघा काय. कारण पिरियड ऑफ टाइम कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. या एका एक्झाम साठी नीट किंवा CIT काय ते आहे त्या एक्झामला डिफाईन्ड पिरियड ऑफ टाइम, त्याला डिफाईन्ड पिरियड ऑफ टाइम. पण डिफाईन्ड पिरियड ऑफ टाइम मध्ये रिमेंबर यू हॅव टू बी फोकस्ड ऑन द टाइम फ्रेम ओनली. याच्यामध्ये नाही अरे 65 वर्ष आहे असं नाही विचार करायचा. आता डिफाईन्ड पिरियड ऑफ टाइम फोकस कुठे करायचंय? 1 वर्ष 2 वर्षात मला हे पार करायचं बरोबर. पण जर मी नाही पार करू शकलो 6 महिने की बात नाही हो ना, मी थोडी तेंडुलकर मिळला आहे. अरे बाबा त्याला झोपायला लागेल. तो फोकस इज इम्पॉर्टंट पण डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. पण एकाही माणसाने एक शब्द उच्चारलेला नाहीये. एफर्ट झाले, परसिव्हरन्स झालं. एक शब्द मला अजून अपेक्षित होता. सांगा. डेडिकेशन पण झालं, कन्सिस्टन्सी होतं. I end my talk here, sir. You are in good hands. Unfortunately, they chose me to talk with you. So that's the problem is. But guidance is important, right? So take guidance from your seniors, from your teachers, from your colleagues, from your family. गायडन्स शिवाय तुम्ही डिफाईन्ड पिरियड ऑफ टाइम मध्ये अचीव करू शकत नाही. तुम्ही गायडन्स घ्या, सगळ्यांचा ऐका. करावे काय ते ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण इथे ऐकावे पण सगळ्या टीचर्सचे आणि तसंच परफॉर्मन्सला जायचं. प्रॅक्टिस करा. समवन सेड प्रॅक्टिस. सो रिपीटेडली एक्झाम्स द्या कारण कॉम्पिटिटिव्ह नेचर आहे पिरियड ऑफ टाइम. रिपीटेड एक्झाम्स, अभ्यास. आणि तुम्ही जर हे फोकसली केलं ऑफकोर्स यू हॅव टू प्ले सर. सो आता इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क मी. सर तुम्हाला एक क्वेश्चन असेल तुम्ही विचारू शकता जे तुम्हाला पाहिजे की XYZ माझे विचार आहे. येस सो फोकस आपला कायम राहत नाही. 24 तास फोकस राहू का आपण? 8 तास झोपायचंय मला. निखिल सरांनी मला फोन केला त्याच्या अर्धा तास आधी मी उठलो बरोबर. सो झोप इज इम्पॉर्टंट. आणि आय एम अ स्टुडंट. ठीक आहे. आय डिड माय LLB 1 year ago. त्याच्या आधी मी AFIH केलं.
आता आय एम डुईंग PhD, आय एम लर्निंग. सर मला किती गोष्टी शिकवतात का सर सांगा. मी शिक्षण घेतोय अजूनही. आय एम लर्निंग बिकॉज आय वॉन्ट टू लर्न. लर्निंग इज अ प्रोसेस, सक्सेस इज अ प्रोसेस. आय वॉन्ट टू बी इन द प्रोसेस. इफ आय स्टॉप लर्निंग, if I am out of the process, I am no more a player, right? If I have to play in a team, मला काहीतरी तर करावं लागेल ना. मी काय परत जाऊन 10वी 12वी देणार नाहीये. मी पुढचं शिकेल काहीतरी. So I am doing a PhD right now. माहित नाही मी फेल होईल किंवा काय होईल, डिपेंड्स. सो इथं प्रश्न होता की फोकस तुम्ही लूज करता. फोकस लूज का होतो माहिती का? If you get distracted. There are a lot of distractions. Most important distraction is unnecessary information. आपल्या ब्रेन मध्ये, ब्रेन इज अ मशीन. यू गिव्ह इट 1000 informations and it will process it, but it will memorize only the important ones, right? So unnecessary information देऊन त्या ब्रेन वर लोड कशाला टाकायचं? Why to watch television? Why to watch reels, TikTok, BigTok काय आहे ते? याच्यात बघायचं. बरोबर. अननेसेसरी इन्फॉर्मेशन. उसका बर्थडे, उसको 128 लाईक आहे. ते पोरं म्हणतात ना याला 128 लाईक आले याच्या पोस्टला. समहाउ वी आर आउट ऑफ दॅट. कारण आमचं जनरेशन जुनं आहे. आम्हाला एंटरटेनमेंट म्हणजे खेळ होते. डिस्ट्रॅक्शन फार कमी होते. टीव्ही आमच्या घरी नसायचं आणि असला तरी त्याचा रिमोट प्रकार त्याला नव्हताच. रिमोट बटन असायचं आणि ते बटन जर हात लावला तर तुमचा कार्यक्रमच ठरलेला होता. बरोबर. डिफाईन पिरियड ऑफ टाइम मध्येच तो टीव्ही लागणार. तेवढा चुपचाप बघायचा जेवताना. बाकी फोकस तुमच्याकडे. तो डिस्ट्रॅक्शन्स कमी होते. आता तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईलचं काम काय आहे? दूरध्वनी यंत्र आहे ना. सपोज मोबाईल मधलं ते फंक्शन काढून टाकलं तर काय होईल त्याचा अर्थ? तुम्हाला बोलता येत नाहीये तर काय होईल? Entertainment instrument. So it has to be used for communication, not as an entertainment instrument. Entertainment चं वय तुमचं नंतर आहे. बरोबर. People will follow you. पण आताच तुम्ही सगळ्यांना फॉलो करायला लागले तर तुम्हाला कोणी फॉलो करणार नाही. बरोबर. सो डिस्ट्रॅक्शन्स कमी करायला लिहून काढा. कशामुळे मी डिस्ट्रॅक्ट होतो. भांडण झालं, भावाने मारलं, बहिणीने गोळी काढली, आई वडिलांनी मारलं, आई वडील लक्ष देत नाही, मला भूक लागली पण जेवायला मिळत नाही, मी पडलो, सायकल चालवतो, बाकी स्कूटर चालवतो. सगळं लिहून काढा. जे डिस्ट्रॅक्शन तुमच्या फोकसला त्रास देत आहे. डिफाईन पिरियड ऑफ टाइम ना. परीक्षा संपेपर्यंतच तुला एंटरटेनमेंट नाहीये. परीक्षा संपली तू घेऊन बघ मोबाईल. 48 तास सलग मोबाईल घेतो. डिस्ट्रॅक्शन जे आहे ते लिहून काढा आणि ते एलिमिनेट करा की फोकसचा टाइम तुमचा वाढला. बट डोंट कॉम्प्रोमाइज युअर स्लीप. इफ यू कॉम्प्रोमाइज युअर स्लीप, युअर लॉंग टर्म मेमरी विल गेट अफेक्टेड. आणि अशी गोष्ट कधीच करायची नाही. अभ्यासानंतर डिस्ट्रॅक्शन. मी सर फार बघितलंय. अभ्यास करतात, आता मी अर्धा तास टीव्ही बघतो. ते जे तू इन्फॉर्मेशन ब्रेनला दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय टाकतो? कचरा. खायला घेऊन तसं आणि मस्त मिसळ पाव द्या, नंतर कचरा खायला.